नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आत्ता आपण आपल्या घराच्या मागे आहोत. इकडे घर आपला आणि घराच्या मागे आपल्या परसबागेत आहोत. तर आत्ता व्हिडिओ करायचं कारण म्हणजे एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. आपण जे 2 आठवड्यापूर्वी लिंबूचं आणि फणसाची झाडं लावली होती, त्या लिंबूच्या झाडाची आता ग्रोथ आपण बघूया. कारण मी सतत बघतोय आणि तुम्हाला पण दाखवतो आता. तर इकडे बघू शकता आता पूर्ण फुलले झाडाने, म्हणजे सगळीकडे फुलं आली, प्रत्येक फांदीला फुलं आली आणि नवीन पालवी सुद्धा येते. हे बघा, बघू शकता. त्यानंतर सगळीकडे फुलं आलीत. लांबून पण तुम्हाला दाखवतो, बघू शकता. चारी साईडला फुलं आली, प्रत्येक फांदीला. आणि ही फक्त फुलं नाही आलीत, तर ते फुलाच्या मागे लिंबू पण धरलेत त्याला. तर एक फुल आता पाकळ्या घालल्यात, त्याच्या मी तुम्हाला दाखवतो एक झूम करून. हवाला बघू शकता. तर खूप आनंद होत आहे, म्हणजे आपण मेहनत करतोय आणि त्या मेहनतीचं फळ पण आपल्याला मिळतंय. आणि अजून एक युनिक गोष्ट आहे, ती आता दाखवतो मी तुम्हाला. इकडे आपला हा आंब्याचं झाड आहे, बघू शकता. आणि त्या आंब्याच्या झाडाला पूर्ण मोहर आलायच. ह्या साईडला वरती पालवी आले, नंतर इकडे मोहर आलं आहे फांद्यांना. इकडे सगळे गेले, इकडे फक्त पालवी आले. आणि आपण खाली एक फांदी कट केली होती, तिला बघू शकता पाण्याने तो मोहर आला आहे. कारण आपल्याला हा रिंग करायचा होता त्यावेळेस फांदी म्हणजे ती खालीच होती आणि आपण ती कट केलीत. तर कट केलेल्या फांदीला पूर्णपणे मोहर आला, बघू शकता. बघा, हा एक आंब्याचं झाड आहे, त्याला पालवी पण आली नव्हती. जेव्हा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली, त्यांना पालवी आली होती, मोहर आला होता, तेव्हा ह्याला काहीच आलं नव्हतं. आणि आता बघू शकता पूर्णपणे पालवी आले आणि 1-2 फांदीना मोहरसुद्धा आला आहे, बघू शकता. हा प्रकाशचंद्र जातीचा आहे फणस आणि त्याला एक फणस धरलेला आहे खाली. तो आता फणस मोठा होतोय की गळतोय काय सांगता येत नाही, कारण झाड खूप अजून छोटा आहे. त्याच्यामुळे तरी बघूया काय होतंय. आणि आपण तो काय काढणार नाही आहोत. जर त्याच्यात तेवढी ताकद असेल झाडामध्ये तर तो होईल, नाही झालं तर गळून जाईल. आपण त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप करणार नाही आहोत. ते नेचरचं आहे, नेचर बघून घेईल. असं आपण जास्तीत जास्त त्याला पाणी किंवा म्हणजे व्यवस्थित काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता व्हिडिओ एंड करतो. भेटू आता अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.